कुठलेही आर्टिफिशियल रंग न वापरता आपण मस्तपैकी ड्रॅगन फ्रूटपासून गुलाबी रंगाचे मोदक बनवणार आहोत। ते अतिशय चविष्ट बनतात, खूप छान दिसायला खूप छान दिसतात। त्यासाठी मी इथे घेतला आहे ड्रॅगन फ्रूट, त्याचे बारीक फोडी करून घ्यायचे आहेत। तर आता आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये हे ज्या फोडी आहेत ना बारीक केल्या त्या आपण टाकून घ्यायचं आहे। प्रथम आपण कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। तुमच्याकडे जर नॉनस्टिक कढई असेल तर फारच उत्तम। आता या फोडीने थोडंसं पाणी सुटायला आल्यानंतर आपण यामध्ये वाटीभर साखर घातलेली आहे। इथे तुमच्या आवडीनुसार गोड किंवा कमी गोड असं तुम्ही करू शकतात। आता हे सुद्धा साखर वितळल्यानंतर यामध्ये आपण घातलंय तांदूळाचं पीठ। अगदी थोडंसं आपण तांदूळाचं पीठ घालायचं, अगदी 2 ते 3 चमचे। आता याचा गोळा बनवायला आला की यामध्ये आपण अर्धी वाटीभर दूध घातलेलं आहे। आता यानंतर आपण हवं तसं यामध्ये दूध घालत राहायचं आहे, कारण की तांदूळाचं पीठ इथे फुलणार असल्यामुळे जसं हवं तसं दूध घातलेलं आहे। तुम्ही यामध्ये चांगली चव येण्यासाठी इथं आपण मलई देखील घालू शकतो, दुधावरची साय घालू शकतो। तर या गोळा बनल्यानंतर आपण हे थोडं स्टीम करायचं, याला म्हणजे वाफू द्यायचं आहे चांगलं। ताटावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे खूप छान वाफून जातं। ही उकड झटपट होण्यासाठी तुम्ही हे कुकरमध्ये देखील लावू शकतात। 2-3 शिट्यांमध्ये हे पीठ खूप छान वाफवून जातं। ताटावरती पाणी घालण्याचं कारण म्हणजेच की हे वाफेवरती खूप छान शिजून जातं। 3-4 मिनिटं चांगलं वाफवू द्यायचं आहे। हे पूर्णपणे वाफल्यानंतर आता आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 3 ते 4 चमचे किंवा आपल्या आवडीनुसार मिल्क पावडर घालू शकतो। आता यामध्ये मी 2 चमचेभर मिल्क पावडर घातलेली आहे। चमचा हा मोठा आहे त्यामुळे तुम्ही इथे 4 चमचे सुद्धा घेऊ शकतात। आता हे चांगलं मिक्स करायचं आहे। यामध्ये ऑलरेडी आपण साखर घातलेलीच आहे त्यामुळे वरून साखर घालायची गरज नाहीये। जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल की अगदी फिक्कं लागते चवीला तर तुम्ही पुन्हा यामध्ये पिठी साखर वाढवू शकतात। आता आपण हाताला थोडंसं गावरान तूप लावून घ्यायचं आहे आणि याचा गोळा छानपैकी असा मळून घ्यायचा आहे। खूप छान गोळा मळल्यानंतर यामध्ये आपण खोबऱ्याचं कीस घालणार आहोत। तर या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट येताना बाजारामध्ये ते मी इथे घातलेलं आहे, म्हणजे अगदीच मोदक खूप छान दिसतात दिसायला। त्यामुळे मी रेडीमेड खोबऱ्याचा कीस इथे वापरत आहे। आता यामध्ये आपण काजू देखील घालू शकतो किंवा खडी साखर घालू शकतो आतमध्ये, किंवा बदाम देखील घालू शकतो, ते आपल्या आवडीवर आहे। तर आता आपण हा जो गोळा आहे ना, या गोळ्यामध्ये आपण काजू टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, असं आपण गोळे करून बाजूला ठेवत आहोत। आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये आपण थोडंसं तेल किंवा तुपाचा हात लावायचा आहे आणि त्यानंतर आपण हे जे मोदक आहेत ते साच्यामधून काढून घेणार आहोत। म्हणजे अतिशय सुंदर आखीव रेखीव आणि गुलाबी रंगाचे मोदक तयार होणार आहेत। अगदी बाप्पाला तर खूपच आवडतील बघतावरून, आणि लहान मुलं तर खूपच आवडीने हे मोदक खाणार आहेत, कारण की यामध्ये ड्रॅगन फ्रूट आहे आणि ते खूप पौष्टिक असतं। त्यामुळे तुम्ही ह्या निमित्ताने तरी काहीतरी एक वेगळा पदार्थ आपण इथे बनवू शकतो मोदकाच्या रूपामध्ये। फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आताच इथे लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। फ्रेंड्स, इथे आपला मोदक तयार झालेला आहे आणि त्याला मस्त की खोबऱ्याचं कीस लावल्यामुळे तो अधिकच आखीव रेखीव झालेला आहे। किती सुंदर हे मोदक झाले आहे तुम्ही बघू शकता। हो, आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतात बरं का। तुम्ही नक्की हे मोदक ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला व्हॉट्सअपच्या ग्रुपला नक्की शेअर करा। फ्रेंड्स, तुम्हाला ही आयडिया कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।